जय हिंद मित्रांनो, सुरक्षा रक्षक पदांची भरती मित्रांनो आहे. यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि या भरतीमध्ये काय काय त्यांनी अटी सांगितलेल्या आहे ती संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर बघू शकता, सुरक्षा रक्षक पदांची भरती याच्यामध्ये होत आहे. पदाचं नाव पण पाहिलं तर सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षक. त्याचप्रकारे याच्यामध्ये वयाची अट आपण पाहिली तर 18 वर्ष तुमचं पूर्ण असलं पाहिजे. ते कमीत कमी 45 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक आहे. उंची कमीत कमी 158 सेंटीमीटर तुमची उंची असायला हवी. ठीक आहे. आता वजन हे उंचीनुसार तुमचं असायला पाहिजे मित्रांनो. त्याचबरोबर नोकरीचं ठिकाण महाराष्ट्र असणार आहे. स्पेशली नवी मुंबईमध्ये तुम्हाला जॉब मिळण्याची संधी आहे आणि महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी देखील वेकेन्सी अवेलेबल असतील तर तुम्हाला तिथे देखील मिळणार आहे. ह्याच्यामध्ये वेतन पाहिलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये 18 ते 30 हजार रुपये दिलेलं आहे, पण 15 ते 30 हजारापर्यंत वेतन तुम्हाला मिळू ह्याच्यामध्ये शकणार आहे. ह्याच्यामध्ये जर आपण आणखी माहिती पाहिली तर कोण अर्ज करू शकतात? फक्त आणि फक्त पुरुष उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. महिला उमेदवारांनी अर्ज करायचा नाही आहे, फक्त आणि फक्त पुरुष उमेदवार यांनीच अर्ज करायचा आहे. ह्याच्यामध्ये निवड प्रक्रिया तुमची फक्त मुलाखत घेतली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची तुमची लेखी परीक्षा नसणार, कोणत्याही प्रकारची तुमची मैदानी चाचणी नसणार आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये नोकरीचं स्वरूप जर पाहिलं तर खाजगी नोकरी असणार आहे. कोणत्या प्रकारची सरकारी नोकरी नाही किंवा कॉन्ट्रॅक्ट नोकरी नाही, खाजगी नोकरी ही असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, सेमी गव्हर्नमेंट नोकरी नाही आहे आणि गव्हर्नमेंट नोकरी नाही, खाजगी नोकरी आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये PF वगैरे इतर सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे. नोकरीचा वेळ असणार आहे कमीत कमी 8 तास ते 9 तास किंवा 12 तास अशा प्रकारे तुमची ड्युटी असू शकते. काही ठिकाणी 8 तास असेल, काही ठिकाणी 12 तासाची ड्युटी तुम्हाला इथे असणार आहे. ह्याच्यामध्ये उमेदवाराला लिहिता वाचता येणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे, ईमेलद्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे. ह्याच्यामध्ये बघू शकता ईमेल ID आहे. या ईमेल IDवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा ते देखील तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यामध्ये परीक्षा फी कोणतीही कास्ट असू द्या 250 रुपये ह्याच्यामध्ये तुमची फी असणार आहे. ठीक आहे. जे काही तुम्ही ह्याच्यामध्ये अर्ज करणार आहात त्या अर्जाची फी तुम्हाला याच्यामध्ये 250 रुपये असणार आहे. आता अर्ज कसा करायचा हे देखील तुम्हाला सांगतो. तर अर्ज बघू शकता मित्रांनो, ह्याच्यामध्ये हा फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. या फॉर्मची जी काही लिंक असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या फॉर्मची मी लिंक तुम्हाला देणार आहे. हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करायचा आहे आणि हा फॉर्म तुम्ही झेरॉक्स काढून तुम्ही हा फॉर्म फिलअप करायचा आहे. फॉर्म हा मराठीमध्ये केला तरीही चालेल. वरती तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचं वय टाकायचं आहे, तुमची जन्मतारीख, तुमचं वजन, क्वालिफिकेशन, हाईट किती, तुम्ही महिला आहे का पुरुष आहे. शक्यतो पुरुषांसाठी अर्ज करायचा आहे, तरी देखील पुरुष म्हणून लिहा. इथे तुमचा फोटो, त्याच्यावर सिग्नेचर, तुमचा जिल्हा असेल, तुमचा पिनकोड असेल, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, तुमचा परमनंट ॲड्रेस, तुम्हाला इथे अनुभव आहे का कामाचा ते यस किंवा नो करा. तुमची कास्ट कोणती, ब्लड ग्रुप कोणता, तुमची ईमेल ID आणि मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे मित्रांनो. ईमेल ID मार्फत तुम्हाला संपर्क साधला जाणार आहे. फी बघू शकता 250 रुपये. MSc झालं असेल तर यस करा, नसेल तर नो करा. मॅरिड आहात की अनमॅरिड आहात ते देखील सिलेक्ट करा. ड्युटी लोकेशन ऑल महाराष्ट्र बट स्पेशल नवी मुंबई. सॅलरी तुम्हाला इथे 15 ते 30 हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी असणार आहे. ड्युटी टाईम बघितला तर 8 ते 12 तासांपर्यंत तुमची ड्युटी असणार आहे. काही ठिकाणी 8 तास असेल, काही ठिकाणी 12 तास असणार आहे. ही ईमेल ID तुम्ही बघू शकता. ह्या ईमेल IDवर तुम्हाला फॉर्म तुम्ही डाउनलोड करायचा आहे आणि हा फॉर्म डाउनलोड केल्यानंतर हा तुम्हाला फिलअप करायचा आहे. हा फिलअप केल्यानंतर हा फॉर्म तुम्हाला ही ईमेल ID दिसते. ह्या ईमेल IDवर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, फॉर्म सबमिट तुम्हाला इथे करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जो पेमेंट करणारा तुम्ही फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमद्वारे तुम्ही ह्या बारकोडवर जेव्हा तुम्ही पेमेंट केल्यानंतर त्याचा जो स्क्रीनशॉट असेल तो स्क्रीनशॉट देखील तुम्ही ह्याच ईमेल IDवर शेअर करायचा आहे. तुमचा व्हॉट्सअपचा नंबर इथे टाकायचा आहे, तुमचा कॉलिंगचा नंबर इथे टाकायचा आहे. ह्याच्यामध्ये बघू शकता इन्फॉर्मेशन अबाउट द सिलेक्शन प्रोसेस विल बी कम्युनिकेट SMS और ईमेल और कॉल. तुम्हाला कॉल, ईमेल किंवा SMS मार्फत तुम्हाला कळवण्यात येईल मित्रांनो. 1 मार्च, ठीक आहे, 1 मार्चपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जे अर्ज केलेले आहे त्याच्यामध्ये तुमच्या क्वालिफिकेशननुसार अर्जाची छाननी केली जाईल. त्यानंतर तुम्हाला SMS किंवा कॉलमार्फत तुम्हाला लोकेशन सांगितलं जाईल. त्या लोकेशनला जाऊन
तुम्ही तिथे मुलाखत द्यायची आहे आणि तुमची ड्युटी जॉइन करायची आहे. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे काय अडचण असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या फॉर्मची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डाउनलोड करा आणि नक्की अर्ज करा. तुम्ही मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.